नमस्कार. महाराष्ट्रामध्ये जाती आरक्षणाची लढाई आता जातीच्या आरक्षणाच्या सोबतच ती घराघरात वाद लावणारी झाली आहे. माणसा माणसांना पेटवणारी झाली आहे. इतकी पेटवणारी झाली आहे की या सगळ्या लढाईत आता गावागावात भांडणं पेटायला लागतील अशी स्थिती आहे. ते जाऊ दे, ते सामान्य माणसं मिटवतील सुद्धा. कारण त्यांचे गावातले संबंध असतात, गावकीचा व्यवहार असतो, ते मिटवतील सुद्धा. माणसांच्या शरीरावर झालेले वार एक वेळेला बुजतात, पण मनावर झालेले वार आणि त्यातून निघणारं रक्त कायम बळबळत राहत असतं. हे कळत नाही लोकांना. आणि म्हणूनच असभ्य शब्दांचा वापर करत, अपशब्दांचा वापर करत बोलणं आता चाललंय. अगदी सुरुवातीला ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा अगदी तीव्र निषेध व्यक्त करतो. नवनाथ वाघमारेंचं ते वाक्य यायलाच नको होतं. काय असतं ना, कधी कधी आपण एखादं वाक्य बोलून जातो आणि त्या बोलण्यातून नंतर कळतं आपल्याला की हे चुकलं होतं. तर त्या नंतरच्या पश्चातापासोबतच आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हे भाव आपल्या मनामध्ये आले होते आणि ते येणं म्हणजे चूक असतं. त्यामुळं नवनाथ वाघमारेंची झालेली चूक ही क्षम्य असू शकत नाही. एक गोष्ट बरी घडली आहे की नवनाथ वाघमारेंनी याबाबत मनपूर्वक क्षमा मागितलेली आहे. अगदी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत सुद्धा त्यांनी त्याची क्षमा मागितलेली आहे. नवनाथ वाघमारेंनी क्षमा मागितल्यानंतर म्हणजे चला एक गोष्ट तरी त्यांच्या डोक्यात आली की आपण माफी मागितली पाहिजे. पण नवनाथ वाघमारेंनी मनोज जरांगे क्षमा मागणार का असा प्रश्न विचारला होता. मला प्रश्न पडला, आपण मागायचं तर मागावी, दुसऱ्याला कशाला बोलायला लावावं. पण नंतर लक्षात आलं की मनोज जरांगेंनी माफी मागणं आवश्यक आहे, पण जरांगे मागणार नाहीत. पाटील बोलते सबको कोलते या एका वाक्याखाली कोणालाही आपल्याच गलीत आपल्याच दांडून कोलण्याचा मुक्त परवाना मनोज जरांगेंना मिळालेला आहे. मनोज जरांगेंनी नवनाथ वाघमारेंचा निषेध व्यक्त करताना फार छान शब्द वापरलेत. तो घाण बोलला असं म्हणाले, ठीक आहे, आम्हालाही मान्य आहे नवनाथ वाघमारेंचं बोलणं घाण होतं. आया बहीण काढायला नको होती, हेही आम्हाला मान्य आहे, काढायलाच नको होती. आम्ही कुणाच्या आया बहीण काढत नाहीत असं जेव्हा पाटील बोलले ना, तेव्हा गडबड होते. पाटलांनी आम्ही आई बहीण काढत नसतो हे बोललेलं वाक्य किती वेळेला बोललंय नीट ऐका. काय असतं बघा, आम्ही कधीही, मी इतका बोलतो पण कोणाच्या लेखी बाळीवरती कधी बोललो नाही. महिलांवरती आणि गोरगरीब समाजावरती बोललो. मी इतका बोलतो की प्रचंड, पण मी कधीच हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, कुठल्या जातीतल्या लेखी बाळीला कधी बोललो नाही. पण मराठ्यांच्या लेखी बाळीवरती जर कोणी बोलणार असेल, 100% ती घुरट पैदाशी, 100%. कारण ज्यांच्या तोंडातून लेकीबाळींबद्दल असं येतंय जाहीरपणानं मीडियावरती, 100% ही वड्या वगैरेची चावला आहे. त्याच्यापेक्षा बघा, आम्ही नाही कोणाच्या लेकीबद्दल बोललो. आम्ही म्हणलो का, तुम्ही जर आमच्या गरीब मराठ्यांच्या, श्रीमंत मराठ्याच्या लेकीबाळींबद्दल असं बोलत असला, तुमचं दाखवायचं का, ही भाषा नाही करत आम्ही. लेकीबाळीला कोणाच्याच ओबीसीच्या दुखवलं नाही आम्ही कधी, कधीच नाही. पाहिलं, म्हणजे मी कुणाला शिवाय देत नाही, आमच्यावर संस्कार कशाचे आहेत वगैरे वगैरे वगैरे. आता पाटलांचे संस्कार आणि पाटलांची भाषा या सगळ्यांचा एक मुक्तपणे व्हिडिओ मी तुम्हाला ऐकवतो, ऐका. त्या मायाचा चेना मध्यस्थी करायची, नीट करा, नाहीत नका करू. माय घालायला राज्य चालले ते का असलं, त्या मायाचा चेना कोणते भाडक होईल ठन्न त्यांचे भांगार जाऊन तुमचं सारखं तुम्ही बी फडणवीस. तुम्हाला सांगतो मी, तुमच्या आईचा नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे येते. आईचं नाव घेतलं, आमच्यावरती मराठ्यांचे संस्कार आहे. आम्ही भरोसा ठेवला काय नालायक जाऊन नाहीत. इकडे गांडीचे कामं करते आणि इकडे लोकांना म्हणते तर इकडे भोकाने बोलत आहेत. गांडव सुंट्या गेली, नुसता फेस पाडा चर्चा करू करू कयाला बोचाची करतो रे चर्चा. आईचं नाव घेतलं, आमच्यावरती मराठ्यांचे संस्कार आहे. हा कितीही लांबू शकतो बरं का. म्हणजे हा मिनिटभराचा नुसते काढले तर ते म्हणजे कसं, किती मिनिटं शिव्या ऐकायच्या ना, किती मिनिटं लोकांची आई बहीण काढलेली ऐकायची. त्याला एक आपल्या कानाला एक मर्यादा असते, आपल्या मनाला एक मर्यादा असते. त्यामुळं किती मिनिट ऐकायचं म्हणून मी शॉर्ट करतोय. नाहीतर मग आईचा नवरा वगैरे तर ठीक आहे, हो, आईचा टन्ना, आईचा चिन्ना हेही ठीक आहे, बाकी सगळं ठीक आहे ते.
पण त्यापेक्षाही भयंकर भयंकर शब्दांचा वापर केलेला आहे. कशाला आय घालायला इकडे आला का, हे तर पाटलांसाठी म्हणजे आय घालणे हा जो प्रकार आहे ना तो तर नेहमीचाच आहे. त्यामुळं दुसऱ्याची आय माय काढणे, बहीण काढणे हा पाटलांचा नाद, एकट्या पाटलांचा, जरांगे पाटलांचा हा नाद मला वाटतं नवनाथ वाघमारेंच्या सुद्धा भयंकर आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा भयंकर आहे. आणि हे सगळं कधीतरी कुठेतरी थांबायला हवं. पाटलांना माझी या निमित्तानं विनंती आहे, म्हणजे पाटील वाईट कसे मला सांगायचं नाही आहे, पाटलांना या निमित्तानं माझी विनंती आहे की आता जर चर्चा निघालीच आहे, यावर आपण खल करतोच आहोत, बोलायचं नाही ठरवलंय, आपण आपल्या संस्कारांचा दाखला देतोय, तर मग काय हरकत आहे एकदा सगळ्यांनीच मिळून याबाबतची क्षमा मागायला आणि आता या वाक्यांचं रिव्हिजन करून आपण अशी वापरायची की नाही ठरवायला. बघा जमलं तर करून बघा, नाहीतर आहेच की आपलं पुन्हा एकदा शिव्याचं गुऱ्हाळ. नमस्कार.